आज काय झालं माहिती आहे, आज असं झालं की सासूबाई तर म्हणल्या की एवढी शिकली आहे तरीसुद्धा त्याचा काही उपयोग नाही आहे. तर ते का झालं ते तुम्हाला नंतरनं सांगतेच. तर इथं मी मस्त मसाले भाताची तयारी केलेली. छान असा मसाले भात टाकून घेतला आणि त्यामध्ये 2 ड्रॉप्स ऑफ केवडा वॉटर टाकलं, जे की मी आत्ताच न्यू परचेस केलेलं आहे आणि ठरवलं की याची टेस्ट कशी लागते ती बघूयात. छान मस्त पाण्याला उकळी आली की मग झाकण लावलं कुकरचं आणि भात शिजण्यासाठी ठेवून दिला. आणि मग नंतरनं खिरीची तयारी केली. त्यासाठी ड्रायफ्रूट्स कट केले आणि खोबरं जे आहे ते खिसून घेतलं. तांदूळ अर्धा तास आधीच भिजत घातलेले. मग एका पातेल्यामध्ये मस्त 2 चमचे तूप टाकलं. ते गरम झालं की त्यामध्ये मस्त ड्रायफ्रूट्स तळून घेतले. खोबरं ॲड केलं त्याच्यामध्ये. तेही छान तुपामध्ये खमंग वास येईपर्यंत छान असं परतून घेतलं. त्याने आपल्या खिरीला खूप छान अशी चव येते. मग नंतरनं दूध ॲड केलं त्यामध्ये. दूध ॲड केल्यानंतरनं त्यामध्ये साखर, मीठ, वेलची पावडर आणि मी थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे. आणि याला छान असं मस्त उकळी आली की त्यामध्ये आपण तांदूळ जे अर्धा तास भिजत घातलेले ना ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि ते तांदूळ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. छान मंद आचेवरती त्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तर यामध्ये मी आता ॲड केलेलं आहे मँगो इसेन्स. तर झालं असं की मी मार्केटमध्ये गेलेले बिर्याणी इसेन्स आणि केवडा वॉटर आणण्यासाठी. आता तिथे 2 रॅक होते. केवडा वॉटर तर मला इझिली भेटून गेलं आणि बिर्याणी इसेन्सचं रॅक जिथं होतं ना, तर तिथून मी एक इसेन्स उचलून घेतलं. तर ते मी वाचलं नाही आणि काहीच पाहिलंसुद्धा नाही आणि ते इसेन्स होतं मँगो इसेन्स. तर झालं असं त्यामुळं मग खीर बनवावी लागली. नाहीतर फक्त मसाले भाताचाच प्लॅन होता छान असा. पण मग मी मँगो इसेन्सची खीर बनवली. नाही कोणाला समजलं, नाही कोणाला समजू दिलं की मी यार बिर्याणी इसेन्सच्या ऐवजी मँगो इसेन्स आणले. नाहीतर माझी सासू मला बोललीच असती की एवढी शिकली आहे पण त्याचा काडी मात्र काही उपयोग करून नाही घेतला. मग मस्त मसाले भात बनवला, खीर बनवली, मटकीची भाजी फोडणीला टाकली मस्तपैकी. त्यामध्ये पाणी ओतून छान मस्त कमी गॅसवरती शिजायला ठेवून दिली. आता खीर तर बनली आहे, मसाले भात पण बनला आहे, असा छान छान मेनू बनला आहे म्हटल्यानंतरनं टिफिन तर पॅक झालाच पाहिजे. मग असा मस्त मोकळा मोकळा भात बनवलेला मस्त टिफिनमध्ये पॅक केला आणि माझ्या फ्रेंडसाठी टिफिन पॅक केला आणि तिला टेस्टसाठी दिला की सांग बाबांनो केवडा वॉटर आणि मँगो इसेन्स ॲड केलेला आहे तर मग टेस्ट कशी झालेली आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.